जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा इंदापूर तालुक्यामध्ये येत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 2 रिंगण होतात गोल. त्यातलं पहिलं गोल रिंगण होतं बेलवाडीमध्ये, पण सर्वात जास्त मोठं आणि वारकऱ्यांच्या आकर्षणाचं गोल रिंगण असतं ते इंदापूरमध्ये. लाखो लोकांच्या समक्ष हे गोल रिंगण पार पडतं आणि अत्यंत भक्तिभावाने याचे लोकसुद्धा साथ देतात. ह्या गोल रिंगणाची तयारी आता पूर्ण होत आलेली आहे. इंदापूर नगर परिषद ह्याच गोल रिंगणाचं संपूर्ण नियोजन करतं. आपल्याबरोबर आहेत इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शेटशे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी ह्या आजच्या उद्याच्या रिंगणाची कशी तयारी चालली तुमची आणि काय व्यवस्था आणि काय ह्याचा एक इतिहास आहे? नमस्कार. या इंदापूर तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि इतर सर्व मानाच्या पालख्या ज्या जातात, तो पंढरपूर ते देहू ते पंढरपूर हा सगळ्यात मोठा टप्पा ह्या इंदापूर तालुक्यातून जातो. आणि या इंदापूर तालुक्याच्या परंपरा अशी आहे की वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय कुठल्याही ठिकाणी होत नाही. आणि खास करून इंदापूर शहरामध्ये या पालखीचं आगमन होताना अत्यंत उत्साहात आणि परंपरागत ह्याच्यामध्ये स्वागत होतं. आणि पहिल्यांदा या इंदापूर शहरामध्ये इथं रिंगण होतं आणि त्याच्यानंतर पालखी मुक्कामस्थळी जाते. आणि यावर्षी आपण रिंगणामध्ये सुद्धा पूर्ण पारंपरिकप्रमाणे तयारी केलेली आहे. आणि ह्यावर्षी खास आपण लोकांना एक 700 ते 800 लोकांना बसायची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून गर्दी रिंगणामध्ये होण्यापेक्षा लोकांना बघता यावं रिंगण काय आहे आणि कसं असतं हे. त्या हिशोबानं आपण तयारी केलेली आहे. इंदापूरमध्ये पालखी ज्यावेळेस येते, स्थिरावते, त्यावेळेस लाखो वारकऱ्यांचा इथं समुदाय असतो. लाखो वारकरी इथं मुक्कामाला असतात. मग ह्या वारकऱ्यांची काय सोय केली जाते ह्याची आपण प्रशासनाकडून माहिती घ्यायची. आपल्याबरोबर आहेत नगर परिषदेचे CO ढगे साहेब. काय सांगाल साहेब, नेमकी येणाऱ्या वारकऱ्यांची काय सुविधा नगरपालिका करते? जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन आपल्या इंदापूर शहरामध्ये 18 तारखेला सकाळी होत आहे. आणि त्यानंतर रिंगण सोहळा या रयत हायस्कूलच्या ग्राउंडवर पार पडतो आणि त्यानंतर पालखी तळावरती पालखीचा मुक्काम असतो. या अनुषंगाने आपल्या नगर परिषदेच्या जवळपास 110 कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आपण विविध विभागामध्ये ऑर्डर केलेले आहेत. पाणी पुरवठा असेल, आरोग्य व्यवस्था असेल, इतरही विभाग असतील, यांची तयारी झालेली आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये जी उर्वरित थोडीफार किरकोळ तयारी बाकी असेल ती आम्ही करत आहोत. रिंगण सोहळ्यामध्ये प्रेक्षकांसाठी आपण गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. मैदान व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे आणि पालखी तळाच्या ठिकाणी भाविक भक्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी आरोग्यविषयक सगळ्या सेवा, पाणी पुरवठा असेल, त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेचे ठिकाणं असतील किंवा पालखी ज्या ठिकाणी विसावाच्या ठिकाणी असते तेथील सगळे सुशोभीकरणाची किंवा इतर ज्या आवश्यक सुविधा असतील त्या सगळ्याची आपली तयारी झालेली आहे. शहरामध्ये पालखीसोबत ज्या काही इतरही दिंड्या येतात त्यांची शहरामध्ये विविध ठिकाणी त्या राहतात. त्या ठिकाणची सुद्धा स्वच्छता, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, विहिरीत आपल्या नगरपालिकेच्या वतीने आपण स्वतंत्र 10 टँकरची व्यवस्था केलेली आहे. 6 विहिरी आपण अधिग्रहित करून त्याची पाणी तपासणी केली आहे. कुठल्याही प्रकारे वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी इंदापूर नगर परिषद प्रशासन आणि सन्माननीय सर्व पदाधिकारी आम्ही सर्व सज्ज आहोत. खरं तर वारकऱ्यांना अचानक एखाद्या वेळेस एखाद्या मदतीची गरज लागते. मग नगर परिषदेने काय तसा हेल्पलाईन नंबर वगैरे काय दिलंय का? हो, म्हणजे साधारणतः ते वारकऱ्यांपर्यंत पोहोचलं तर ते तुम्हाला फोन करून मदत मागू शकतात. निश्चितच आपण वारकऱ्यांच्या सोयीसाठी शहरामध्ये दिशादर्शक फलकही लावलेले आहेत. आपण तिथे आपत्कालीन कोणतीही मदत लागली तर त्यासाठी आपल्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचे नंबरही त्यांना त्या बॅनरवरती दिलेले आहेत. आणि पालखी तळ ज्या ठिकाणी आहे तिथे आपत्कालीन कक्ष तयार केलेला आहे. तिथे नगरपालिकेतील सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे फोन नंबरही त्या आपत्कालीन व्यवस्थेसाठी दिलेले आहेत. आपण संपूर्ण शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था केली आहे की कुठल्याही प्रकारचं काम असेल, कोणत्या विभागाची निगडीत असेल तर त्या सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे नंबर डिस्प्ले विविध ठिकाणी शहरात डिस्प्ले केलेले आहेत. हे होते नगराध्यक्ष आणि CO. नगरपालिकेने संपूर्ण तयारी जय्यत केलेली आहे. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर.